मला हे इन्फेक्शन तिथे सुरू झालेलं, पण फ्लश नाही करायचं. मग खूप जण टॉयलेटमध्ये जेवायचे. त्या घरात उंदरं खूप मोठी मोठी. एंडोमॉलचं जेव्हा जेवण आलं त्यांच्या जेवणातनं झुरळं निघत होती. प्रभू तर एकमेकांचे टावलच वापरून टाकायचं, त्याला फ्लशचं बटन नाही, तोच अंडी खायचा आतमध्ये. आणि तो ड्रायर मी सांगू, तो सेकंड हँड ड्रायर होता. कारण त्या ड्रायरवर आहे ना हिंदी बिग बॉसचे स्टिकर्स होते. अमाल या सीझनमध्ये बिग बॉस बोलत होते, राईट? काहीतरी हो तुम्ही सुंदर दिसतात, हे दिसतात, चुप आहे. म्हणजे आम्हाला फक्त आतमध्ये सोडलेलं आणि सगळं भगवान भरोसे होतं. आमच्या अगेन्स्ट जर तुम्ही काय केलं तर तुम्हाला 2 करोड द्यावे लागेल. तर मी त्यांना सेम पाठवलं आहे. आता त्यांना मला 2 करोड द्यायचे. नमस्कार मित्रांनो, मी तुमचा दोस्त आणि फिल्मी होस्ट सागर सातपुते तुमचं स्वागत करतो लोकमत फिल्मीवर. बिग बॉस मराठी सीझन 6 मधून प्रथम घराबाहेर गेलेली कंटेस्टंट सोनाली राऊत आणि अभिनेत्री जिच्या एका गोष्टीची खूप चर्चा सुरू आहे सध्या संपूर्ण फिल्मी इंडस्ट्रीमध्ये, की तिने बिग बॉसच्या घरामध्ये जे काही सहन केलं त्यामुळे तिला जो काही त्रास होतो त्यासाठी तिने एक लीगल नोटीस पाठवलेली आहे बिग बॉस आणि प्रोडक्शन हाऊसला. तो त्याविषयी आपण सोनाली राऊतशी चर्चा करणार आहोत. सोनाली, खूप खूप स्वागत आहे जो लोकमत फिल्मीवर. सोनाली, हा इतका मोठा धाडसी निर्णय घेण्यामागचं काय रिझन होतं की लीगल नोटीस पाठवण्यात यावी आपल्याला, किंवा ह्या गोष्टीवरती तू असा विचार केलास की हे आपण लिगली डिसिजन घेतलं पाहिजे? का हे डिसिजन घ्यावंसं वाटलं तुला? तुम्हाला माहीत असेल मी हिंदी बिग बॉस केला आहे, तर माझा एक्सपिरियन्स खूप चांगला होता. आणि जेव्हा मला मराठी बिग बॉस ऑफर झाला, मला टीम सेमच होती आणि ते मला सांगत होते की सोनाली तुम्ही हिंदी बिग बॉस केलं आणि तिथे मी 105 दिवस राहिलेली. तर मला हा पिक्चर दिलेला की जसं हिंदी बिग बॉस असते सेम मराठी बिग बॉस तसंच असणार. तर मी एकदम एक्सायटेड होती कारण व्हेरी गुड एक्सपिरियन्स. बट जेव्हा मी घरात गेली मराठी बिग बॉसमध्ये, माझ्या फर्स्ट एंट्रीमध्येच मी एवढी लेट डाऊन झाली कारण सांगितलेलं काय आणि झालं काय. तर तिसऱ्या चौथ्या दिवशीच मला हे इन्फेक्शन तिथे सुरू झालेलं, जे हळूहळू माझ्या बॉटम आणि बट एरियावर सुरू झालेलं. तर आम्ही दुर्लक्ष केलं कारण आम्हाला वाटलं नॉर्मल कपडे असेल किंवा फूड असेल किंवा हायजीन असेल, त्याच्यामुळे. पण ते माझं इन्फेक्शन स्प्रेड होत गेलं. म्हणजे माझ्या बॉटमवरनं ते थाईजवर यायला लागलं, मग ते चेस्टवर यायला लागलं. तर हे एका आठवड्यातच सुरू झालेलं. आणि मी कंटेस्टंट्सला सांगत पण होती, मी दीपालीला सांगितलेलं. तिने येऊन इनफॅक्ट मला चेक केलेलं वॉशरूममध्ये. तिने मला हे चेक केलेलं. मग मी म्हणजे अंगावर दिसत होतं जसे आम्ही कपडे घालतो. तर राकेश बापटनी पण सांगितलेलं, अरे तुझ्या अंगावर हे रॅशेस कुठले येत आहे. तर मग तेव्हा मी थोडी स्ट्रेस झालेली. आणि ऑफकोर्स मी त्यांच्या टीमला पण सांगितलं एंडोमॉलच्या, की त्यांच्या डॉक्टरसाठी. त्यांच्या डॉक्टरनी येऊन मला तपासणी पण केलेली, पण काही निर्णय नाही निघाला. ते डॉक्टर मलाच विचारत होते, "काय झालं आहे तुम्हाला?" तेच मला विचारत होते. मी बोलली, "डॉक्टर तुम्ही आहे की मी आहे?" तर मग डॉक्टरनी मला एक ॲलोग्रा करून एक गोळी दिली आणि ते इन्फेक्शन एवढं स्प्रेड होत गेलं म्हणजे डे बाय डे. तेव्हा मला असं वाटलं की देअर इज अ प्रॉब्लेम इन द हाऊस. मग कंटेस्टंट जसे होते, खूप जणांना वॉशरूम एक प्रॉब्लेम होता कारण खूप जण गावातनं येत होते. म्हणजे ते अशा बॅकग्राऊंडवरनं येत होते की त्यांना खूप साऱ्या गोष्टी माहीतच नव्हत्या. तर वॉशरूममध्ये पनिशमेंटच्या तौरवर बिग बॉसनी 17 जणांना एकच वॉशरूम दिलेलं, ओके. आणि मुलं-मुली तुम्हाला माहीत आहे वेगळे पडतात. तर आम्हाला सर्वांना पनिशमेंट होती की एकच वॉशरूम यूज करायचं. आम्हाला पहिल्या दिवशी त्या लोकांनी टॉवेल्स पाठवले 17, नॅपकिन 17, टूथब्रश 17 आणि शेविंग किट पण 17. तर एवढं लिमिटेड होतं, तर सगळ्यांनी एकमेकांचं वापरून टाकलं. हायजीन वॉज अ व्हेरी बिग इश्यू तिथे. टॉयलेट्स तर एवढे घाण असायचे कारण खूप जणांना फ्लश बटनच माहीत नव्हतं. आम्ही सांगत होते 2-3 जणांना असं करून असं फ्लश करा. कोण फ्लश नाही करायचं. मग खूप जणं टॉयलेटमध्ये जेवायचे. टॉयलेटमध्ये जेवायचे? हो. तिथे 1-2 जणं टॉयलेटमध्ये जेवायचे. ते लोकं चिकन तिथे खायचे, अंडी तिथेच फेकायचे. टॉयलेटमध्ये सगळं असायचं. टिश्यू सगळं बाहेर असायचं. हायजीन वॉज अ मेजर प्रॉब्लेम. फूड, आता मी तुम्हाला फूडचं सांगते. आम्हाला खूप वेळा शिक्षा केली गेली कारण राशन टास्क यायचा. टास्क आय थिंक हा अख्खा सीझन राशनवर होता. ब्रॉन्झ रेशन कार्ड, गोल्ड रेशन कार्ड, सिल्वर रेशन कार्ड. तर आम्हाला एवढं लिमिटेड जेवण यायचं
आणि त्या लोकांनी आम्हाला जेवण काय पाठवायचे त्यांनाच माहीत. आणि प्रॉब्लेम काय होता की अ, त्या घरात उंदरं खूप मोठी-मोठी आहे. एवढी मोठी-मोठी घुशी फिरायची हां. हां. ते अख्ख्या आमच्या ग्रोसरीवर डान्स करत आम्हाला दिसायचे. अख्खं ते घर घुशीनी भरलेलं मग होतं. तुम्ही हे कधी कॅमेरामध्ये सांगितलं नाही वगैरे किंवा त्यांना इन्फॉर्म केलं नाही, की अशी गोष्ट घडते बिग बॉसच्या घरामध्ये, तुम्ही याची काहीतरी काळजी घ्यायला पाहिजे? आम्ही त्यांना सगळं दिसायचं कॅमेरावर. आम्ही सगळं नोट करायचं. आमचं जिथे डस्टबिन असायचं तिथं मोठ्या-मोठ्या घुशी राहायच्याच आणि ते इतके आवाज करायचे. आम्ही त्यांना सांगायचो पण, की इथे रॅट्स आहे, हे आहे, ते. ते काही नाही, की तिथं कोण नाही लक्ष द्यायचं. एकदम ते लोकं हे होते म्हणजे कोण यायचंच नाही आतमध्ये. ते घुशी आमचं जेवण जेवायचे. हं. ते ग्रोसरी जे यायचे त्याच्यावर ते फिरत राहायचे आणि आम्हाला माहीतच होतं ते आमचं जे पिठाचं पॅकेट यायचं ते फाटलेलं असायचं दुसऱ्या दिवशी. तर हं. कळायचे की घुशीने फाडलंय. आणि मग तेच तुम्हाला खावं लागायचं? खूप वेळा आय थिंक आम्ही त्याचं जेवण पण बनवलंय. कारण आम्हाला कळलंच नाही की कोणी रात्री त्या उंदरा लोकांनी काय केलं ते आम्हाला माहीत नाही. मग वीकेंडच्या वारच्या वेळेस आय थिंक सेकंड वीकेंडच्या वार होतं. वीकेंडच्या वारच्या वेळेस जेव्हा भाऊचा धक्का जो बोलला जातो, त्या वीकेंडच्या वारमध्ये एंडोमॉल आम्हाला जेवण पाठवते. हं. हिंदीमध्ये जे आपले सलमान खान आहेत ते जेवण पाठवतात त्यांच्या घरनं. हं. पण हिंदीमध्ये एंडोमॉलच्या प्रोडक्शनवरनं आम्हाला जेवण यायचं कारण आम्ही त्या दिवशी जेवण बनवत नाही. एका दिवशी 2 एपिसोड काढतात ते. हं. तर म्हणून एंडोमॉलचं जेव्हा जेवण आलं त्यांच्या जेवणातनं झुरळं निघत होती. अगेन हेल्थ रिझन, हायजीन. तर हायजीन खूप कॉम्प्रोमाइज्ड होतं आणि सगळ्या ह्याचा आहे ना शॉर्टेज झालेला. टॉवल्स एकमेकांचे वापरायचे. जेव्हा सेकंड वीक आला, मला माहीत आहे रेझर नव्हतं माझ्याकडे. मला लिटरली बॉरो करावं लागलं विशालकडनं, की मला भाई रेझर दे. तर त्यांनी घरातनं आणलेलं त्यांनी एक दिलं मला. टूथब्रश माहीत नाही कोणी काय वापरले, काय म्हणजे एवढं टूथब्रश दुर्लक्ष. सुद्धा एकमेकांचे वापरायचे तिकडे? कारण तिथेच असायचं ना आणि हं. ज्या बॅकग्राऊंडवरनं कंटेस्टंट्स येत होते कोणाला काहीच माहीत नव्हतं. हं. ते खूप जण गावातनं येत होते. खूप जणांनी नवीन मुंबई बघितलेली. हं. मला माहीत आहे जे आपले हे होते रोशन दादा, तो बोलला, "मी फर्स्ट टाईम मुंबईला आला आणि मी समुद्र बघत होता." हं. तर असे होते. तो प्रभू होता, त्यांनी सांगितलं, "मी गावात पाणी देतो. मी तर फर्स्ट टाईम आलाय. मला तर काहीच माहीत नाही आहे." प्रभू तर एकमेकांचे टॉवेलच वापरून टाकायचं. त्याला फ्लशचं बटन नाही. तोच अंडी खायचा आतमध्ये. ओके. मग ह्या लोकांना कधी असं सांगण्याचा तुम्ही प्रयत्न नाही केला, की हे जे आपलं घर आहे, या घरामध्ये जसं आपण आपल्या घरात वागतो, की आपण सगळं नीटनेटकं ठेवतो किंवा एक घराचा मेंबर म्हणून आपण कसं वागलं पाहिजे, असं कधी तुम्ही काही कंटेस्टंटनी मिळून सांगण्याचा प्रयत्न हे नाही केला? आम्ही सगळं सांगितलं हं. आणि आम्ही प्रोडक्शनला पण सांगितलं, आमचे बेडशीट्स चेंज करा. हं. आमचे जे पिलो कव्हर्स आहेत ते चेंज करा. टॉवल्स चेंज करा. आम्ही बोलून मग 10व्या दिवशी चेंज झालं. 10व्या दिवशी चेंज झालं. हं. तिथपर्यंत सगळे माझी तर वाट लागलेली. हं. कारण माझ्या तर अंगावर ही राशीचं सुरू झालेले आणि मला ॲक्चुअली इन्फेक्शन झालं आहे. ते आहे स्केबीज. तर स्केबीज तर ॲक्चुअली कोणाला माहीत पण नाही. मला पण माहीत नव्हतं. हां. आणि बेसिकली हे खूप म्हणजे मी जेव्हा डॉक्टरकडे गेली, मला डॉक्टरनी सांगितलं, माझ्या डॉक्टरनी, की जेव्हा तुम्ही खूप अनहायजेनिक कंडिशनमध्ये राहतात, तेव्हा हे इन्फेक्शन तुम्हाला होते. म्हणजे लाइक स्लम एरिया किंवा मायनॉरिटी किंवा खूप म्हणजे अनहायजेनिक असते ना, तिथे तुम्ही एकमेकांचे टॉवल्स वापरेन, बेडशीट वापरेन, नॅपकिन वापरेन, तर त्याच्याने हे इन्फेक्शन होते आणि हे स्प्रेड होते कारण हे खूप कंटेजियस असते. हं. हे ते इन्फेक्शन आहे. म्हणजे खूप लो इन्कम लोकांना हे होते. आणि जेव्हा मी त्या डॉक्टरकडे गेली, ते मला डॉक्टर विचारत होते, "हे तुला कसं झालं?" नाही पण मग एक एक जो टास्क आपण बघितला, तो हं. शेणाचा काहीतरी टास्क होता, तो करेक्ट. तू केला नव्हतास. हां. तो याच कारणामुळे केला हो. नव्हतास का? हो. ॲक्चुअली मला तेव्हा तिथपर्यंत माहीत नव्हतं की इन्फेक्शन सीरियस आहे. पण मी आहे ना हं. काळजी घेत होती. हं. कारण मला कळलेलं की काहीतरी रॉंग आहे आणि तिथपर्यंत माझा गेम अख्खा अफेक्ट पण झालेला. मी डोक्यावर पण घेतला नाही कारण आणखीन एक प्रॉब्लेम आहे, तो सेट ओपन नाही आहे. हं. सनलाईट नाही आहे. तो क्लोज्ड आहे. खूप एसी असतो. हं. व्हेंटिलेशन बिलकुल नाही आहे. आमचे जे कपडे आम्ही धुवायचो, हं. ते 3 दिवसानंतर सुकायचे.
त्यात पण उंदरं डान्स करायचे, पाली डान्स करायचे, ते सगळं कोण काय एकमेकांचं कोण वापरून जायचं. मग तिथे ड्रायर वगैरे अशी गोष्ट एक नसायची? ड्रायर ठेवलेला आतमध्ये, पण ते ड्रायर जास्त काय ड्रायर जर तुम्हाला माहित असेल आणि इतक्या लोकांचे कपडे एकत्र. अर्ध्या जणांना ड्रायर पण माहीत नव्हता कसा वापरायचा. आणि तो ड्रायर मी सांगू तो सेकंड हँड ड्रायर होता. कारण त्या ड्रायरवर आहे ना हिंदी बिग बॉसचे स्टिकर्स होते. अमाल, तानिया त्यांचे ते स्टिकर्स होते. आमच्या मायक्रोवेव्हवर पण स्टिकर्स होते त्यांचे. म्हणजे हिंदी बिग बॉसचे सेटचे काफी सारे गोष्टी इथे येऊन लावल्या होत्या. तर अगेन एक प्रोडक्शनवर एक क्वेश्चन मार्क आहे. हो. आणि ते पकडले जात होते. कारण मला सगळं कळण्यात येत होतं. मी बोलली, "अमालचं नाव इथे कसं?" मग मला एक सांग की ह्या सगळ्या गोष्टीमुळे की म्हणजे तू हिंदीमध्ये इतकी चांगल्या पद्धतीने खेळत होतीस, इतके दिवस त्या घरामध्ये राहिलीस. कम्पॅरेटिव्हली इथे ह्या गोष्टी घडल्यामुळे तुझ्या गेमवरती इफेक्ट झाला का? की तुला कॉन्सन्ट्रेट करता नाही आलं तुझ्या खेळावरती, की मला ह्या बिग बॉसमध्ये कसं खेळायचंय? हो. माझं काय झालं, मला आहे ना, मला असं वाटलं की मी लेट डाउन झालाय. कारण हायजीन कोविडच्या नंतर हायजीन एक मोठा प्रश्न आहे. आता आपण खूप स्वच्छतेने राहतो. इनफॅक्ट कोविडच्या वेळेस एक लॉ पास झालाय. जे माझे ह्याच्यात पण आम्ही त्याच्यावरच त्यांना नोटीस पाठवलाय, की स्प्रेड ऑफ इन्फेक्शन 144 सेक्शन पण लागतो, की तुम्ही जर इन्फेक्शन स्प्रेड केलं तुमच्यावर गुन्हा दाखल होतो. तर ते त्याच्याच अंडरमध्ये आलं आहे स्केबीज. आणि हा आता लॉ पास झाला आहे. तर आय थिंक प्रोडक्शन आणि जे आपले जिओ आहेत त्यांना आय थिंक हा लॉ मला वाटतं अजूनपर्यंत कळला नाही आहे. कारण रिजनलसाठी आय थिंक इट्स अ व्हेरी लो प्रोडक्शन. सॉरी बट इट इज व्हॉट इट इज. आणि आमच्या हेल्थवर आणि हायजीनवर खूप कॉम्प्रोमाइज झाला आहे. सो आय एम व्हेरी लाईक आय वॉन्ट दॅम टू टेक द अकाउंटेबिलिटी. हे पुढे व्हावं नाही कुठल्या दुसऱ्या कंटेस्टंट्स बरोबर. खूप कंटेस्टंटसाठी तर ही मोठी संधीच आहे. पण आमच्यासाठी पण ग्रेट अपॉर्च्युनिटी. पण जर तुमच्या हेल्थवर येत आहे, हेल्थ इज द प्रॉब्लेम, देन देअर इज अ प्रॉब्लेम. जेन्युइन प्रॉब्लेम आहे तिथे. आणि आणखीन एक गोष्ट काय झाली, माझा ब्रीच ऑफ ट्रस्ट पण झाला तिथे. कारण मी जेव्हा तिसऱ्या का चौथ्या दिवशी मी काही कंटेस्टंट्स बरोबर बसलेली. तर ते बोलले, "अरे आम्हाला माहीत होतं तू येत आहे." तर मी बोलली, "कसं?" कारण हे कॉन्ट्रॅक्टमध्ये मेन्शन्ड आहे, तुम्ही एकमेकांना सांगून नाही शकत. तर ते बोलले, "अरे तुझा बाय मिस्टेक कॉन्ट्रॅक्ट आम्हाला पाठवलेला." तर ते जिओ हॉटस्टारवरनं एक मोठी ब्रीच ऑफ ट्रस्ट, ब्रीच ऑफ कॉन्ट्रॅक्ट झालं आहे. हां. तर मी बोलली, "माझं नाव लिहिलेलं." म्हणे, "हां, सोनाली राऊतचं अग्रीमेंट." असं लिहिलेलं. आणि मग आम्हाला सांगितलं, की डिलीट आम्ही करतो. तर माहिती आहे म्हणजे मी एवढे त्यांचे किती लोकांना पाठवलं होतं? कोणी कोणी सांगितलं मला तुला? हे आयुषनी सांगितलं आणि ओमकार राऊतनी सांगितलं, ओके. की तुझा बाय मिस्टेक कॉन्ट्रॅक्ट आलेला. मे बी तू फर्स्ट कंटेस्टंट होती जिने साईन केला असेल. तर ते सेम बाय मिस्टेकली आम्हाला पण सेम पाठवलं. मी सोनाली एक स्पष्ट एक प्रश्न विचारतो तुला, की मराठी बिग बॉस करण्यामागचं मुख्य रिझन काय होतं तुझं? माझं मुख्य रिझन हेच होतं, की मला सगळे विचारायचे, की "तू महाराष्ट्रीयन आहे, तूने काय मराठीमध्ये केलं आहे का? काय मराठीमध्ये काम, पिक्चर?" तर जेव्हा मला ही मराठीची संधी भेटली, मी त्या हिशोबाने हा शो टेकअप केला. पण मला माहीत नव्हतं, की एवढं कॉम्प्रोमाइज्ड आहे ऑन एव्हरी लेव्हल. दॅट कुड बी हायजीन, दॅट कुड बी प्रोडक्शन, दॅट कुड बी द क्वालिटी ऑफ कंटेस्टंट, त्याच्यावर पण मोठा प्रश्न आहे. खूप जणांना शिस्त नाही आहे आणि तुम्ही किती शिस्त शिकवणार? आणि जर तुम्ही एक्सपेक्ट करता की तुम्ही फक्त भांडणार आहे आणि आपला जीव जाळणार आहे, मग तुमचे टास्क पण येणार. आणि आणखीन एक मी आणखीन एक गोष्ट नोटीस केली. ते टास्क आम्हाला सकाळी 5 वाजेपर्यंत करायचे आम्ही टास्क, जे आम्हाला माहीत नव्हतं. आणि आम्हाला 8 वाजता उठवायचे. आम्ही तेच विचारणार होतो तुला, झोपेच्या विषयीच विचारणार होतो. कारण काय असतं, एक माणसाला 8 तासाची झोप तरी रिक्वायर्ड असते. येस. त्याच्यामुळे तो परत त्याच्यातली एनर्जी रिजनरेट होते आणि मग तो परत कामाला सुरुवात करतो. सो हे रात्रभरपर्यंत हे टास्क चालायचे. त्यानंतर तुम्ही कधी असं बोललात नाही, की निदान 8 तासाची झोप तरी मिळायला हवी प्रत्येक एक माणूस म्हणून? आम्हाला हे माहीतच नव्हतं, की आम्हाला एवढं टॉर्चर सुरू केलं आहे. आम्हाला वाटायचं, की माझं कॉन्सेप्ट होतं हिंदी. हिंदीमध्ये आम्हाला एवढं टॉर्चर नाही केलेलं. म्हणजे तिथे काळजी घ्यायचे सगळेजण. कशा इथे बाबतीत तिथे काळजी घ्यायची आणि इथे काळजी घेतली जात नव्हती? कशाच्या बाबतीत? आय थिंक मेन स्पॉन्सर्स. हं. Sponsors is a very big difference हां. because that's how you generate रेव्हेन्यू ऑफ दॅट correct चॅनल for the अँड show. शो.
तर स्पॉन्सर्स मे बी दॅट इज द बिगेस्ट चॅलेंज. आणि मग द क्वालिटी ऑफ कंटेस्टन्स, की तुम्ही कोणाला टाकत आहे आतमध्ये, त्याच्यावर माझा प्रश्न नाही आहे. आय शुड नॉट, बिकॉज आय हॅव अ कॉन्ट्रॅक्ट विथ देम. बट थोडं तुम्ही बघा, जर तुम्ही आमच्यासारख्यांना पण टाकत आहे तर मग सगळ्या येस, गोष्टीची काळजी घ्या काळजी तुम्ही घ्या. आता. तुम्ही मग हायजीनवर कॉम्प्रोमाइज करू नका. तुम्ही चांगलं जेवण द्या, क्वालिटी ऑफ जेवण द्या. तुम्ही आम्हाला टॉर्चर करू नका. आणि यु नो आमच्यावरच सगळं टाकत की तुम्हीच काय करत नाही. म्हणजे ते बिग बॉस या सीझनमध्ये बिग बॉस बोलत होते राईट, हम्म. काहीतरी ओ तुम्ही सुंदर दिसतात, हे दिसतात, स्टुपिड. सो इट्स लाईक ओके, बिग बॉस कधी बोलतात काय? अच्छा, मे बी दिस इज द न्यू कॉन्सेप्ट. तर आम्ही हिंदीमध्ये आम्ही बघतोय की भाईजानच बोलायचे. म्हणजे आता मला एक विचारावंसं वाटतं की जर ही गोष्ट सलमान खानजींना कळली असेल तर त्यांचं रिएक्शन काय असेल असं तुला वाटतं? नो, यु नो सलमान खान इज दी सलमान खान, अँड वाय ही इज दी सलमान खान मला आत्ता कळलं. इफ यू टेक इट अप टू सलमान खान, सलमान थोडं तरी लक्ष देन किंवा काहीतरी यु नो एक कमेंट ॲज अ यु नो आर्टिस्ट ॲटलिस्ट थोडं तरी काय बोलेल. आणि जरी काय ॲक्शन पण नसेल, फक्त नावाने लोक घाबरतात. जर मी फक्त बोलेन की मी आता सलमानला सांगणार आहे हे सगळं, कारण त्यांची टीम एकच बसते. बानीजी आणि SK प्रोडक्शन एकच आहे. इट्स वन फ्लोर अँड वन ऑफिस. जर मी एवढं पण बोलेन ना तर मी नो सलमानचा तो एक हे आहे, एक भीती आहे. ऑरा आहे एक त्यांचा एक. करेक्ट. आणि मी हेच ॲक्च्युली जेव्हा माझं एविक्शन होत होतं, मी 5 वेळा ऑन कॅमेरा सांगितलं की मला इन्फेक्शन झालं. आणि मी एक दिवस अगोदर सांगत होते की मला हे झालं आहे अँड देर इज अ प्रॉब्लेम, तुमचे डॉक्टर काही करू शकत नाही. मी शेवटी त्यांना कॅमेरावर हे सांगितलं की मला प्लीज काढा, कारण माझं इन्फेक्शन वाढत आहे. मी अख्खी बॅग भरला आहे, टेक मी आउट. अँड मी जेव्हा एविक्शन पण होत होतं, मी सांगितलेलं 5 वेळा. त्या लोकांनी व्हेरी कन्व्हिनियंटली एडिट केलं आहे, कारण त्यांना त्यांचं एस्टीम रेप्युटेशन यु नो दे वॉन्ट टू टेक केअर. त्यांना दे दे डोंट वॉन्ट टू स्पॉईल इट. आणि मी रितेश देशमुखला पण सांगितलं माझ्या इन्फेक्शनबद्दल. तर रितेशनी सांगितलं की हो, ॲज अन आर्टिस्ट कोणाला झालं नाही पाहिजे. आणि यु नो त्यांचा चेहरा, बॉडी हे खूप इम्पॉर्टंट आहे. अगेन मोठी कॉमेडी काय होती, आम्ही फिटनेसमध्ये पण आहे. कॉमेडी आहे ही, कॉमेडी आहे. काय कॉमेडी? कॉमेडी ही होती की आम्ही फिटनेसमध्ये, आम्हाला हिंदीमध्ये चांगले जिमचे म्हणजे ॲटलिस्ट एक चांगला ट्रेडमिल येतो इथे. इक्विपमेंट काहीतरी तिकडे. हां, इथे इक्विपमेंट तर माहीत नाही, पण इथे छोटा किड्सचा, लहान बेबी साईजचा ट्रेडमिल होता. तो पण तुटलेला होता. इट वॉज अ बेबी साईज. इट वॉज लाईक कॉमेडी मॅन. आणि मी अशी होती, काय सुरू आहे या शोमध्ये? काय झालं म्हणजे काय प्रोडक्शनमध्ये हे आहे की जिओ हॉटस्टार, व्हॉट इज इट? मग मग मला सांग की ह्या सगळ्या गोष्टी तुझ्या इतर कंटेस्टंटला पण माहिती असतीलच ना. मग त्या लोकांनी कधी असं स्वतःहून तुला सपोर्ट करण्यासाठी सांगितलं नाही का की ह्या गोष्टी होतात त्यामुळे आपला ह्या कंटेस्टंटला त्रास झालेला आहे? असा कुठलाच कंटेस्टंट तुझ्या बाजूने नव्हता का, घरातला सदस्य ज्याला म्हणजे ज्यांच्याबरोबर तुझी मैत्री झाली असेल किंवा चांगले ॲक्च्युली रिलेशन बनले असतील? तिथे माहिती आहे कोणाला माहीत नव्हतं की मला एवढं सिरियस झालं आहे. कारण माझ्या कपड्याच्या आतमध्ये तिथे कॅमेराज आहे ना. तुम्ही सगळं, इवन डॉक्टर पण येत होता, एक कॅमेरा होता आतमध्ये. डॉक्टर पण माणूस डॉक्टर होता. मी कसं दाखवू बॉडी? फक्त मी हाताचं दाखवून शकत मग होती. तिकडे फिमेल डॉक्टर सुद्धा नव्हते फिमेल कंटेस्टंटला चेक करण्यासाठी? फिमेलसाठी मग तुम्हाला रिक्वेस्ट करावी लागते. मग एक त्याच्यासाठी पण रिक्वेस्ट आहे? हां. अच्छा. कारण कारण फिल्म सिटीमध्ये लागतो आणि सगळेच ॲक्सेसिबल नसते. तुम्हाला फिमेल, मेल तर मेल येऊन शकतात सकाळी रात्र, पण फिमेलला थोडा वेळ लागतो. आणि मी पण दीपालीला सांगितलेलं, राकेश बापट, सगळ्यांना माहीत होतं की मला येत होतं, कारण मी कॅमेरावर पण सांगत होती हे सगळं. आणि लोकांना माहीत नव्हतं हे किती सिरियस आहे. ते जेव्हा मी एविक्ट झाली आणि मी पटकन डॉक्टरकडे जेव्हा गेली ना, तेव्हा मला कळलं हे खूप सिरियस आहे. आणि मला डॉक्टरने सांगितलं, तू घरी जाऊ नको, तू हॉटेलमध्ये राहा, कारण हे स्प्रेड होऊ शकते. तुझ्या आईवडिलांना होऊ शकते. आणि माझे आईवडील सिनियर सिटीजन आहे. तर म्हणून मला ॲक्च्युली हॉटेलमध्ये राहावं लागलेलं ॲटलिस्ट 3 दिवस. तर मला खर्च पण माझा एवढा डबल झाला आहे. जेवढे भेटले ना तेवढा खर्च झाला आहे. मग मला तर सांग की डॉक्टरांची ट्रीटमेंट सध्या तुझी चालू आहे की संपली आहे? माझे डॉक्टरांची ट्रीटमेंट सुरूच आहे. ॲक्च्युली मी 3 डॉक्टर्स चेंज केले. ओके. या. तर माझे पहिले डॉक्टर आहे ते डॉक्टर त्वचा.
तर माझा पहिला मला डॉक्टर त्वचाने सांगितलं की तुला स्केबीज करून झाला आहे आणि तू लांब राहा, जास्त मिंगल करू नको, आईवडिलांबरोबर राहू नको, न तर त्यांना पण होईल आणि त्यांना पण हे दे, म्हणजे जे मला औषधं दिलेली त्यांना पण तो डोस जाणार. आणि ते मला विचारत होते घरी कोण, म्हणजे बिग बॉसच्या घरात कोणाला झालं होतं का? तर मी बोलले मला माहीत नाही, पण लोक जसे राहत होते ते अनहायजिनिक तर होतेच. आणि मग मला विचारलं गेलं की घर घाण होतं का? मी बोलली ते तर होतंच. एवढी भांडी असायची, त्यात उंदरं असायची, पाली असायची. तुम्ही एक एपिसोड पण बघेन, राखी येऊन, मी तो एक स्पेसिफिक एपिसोड बघितलेला, ती येऊन असा बास्केट उलटं करत आहे आणि ती बोलत उंदराची लेंडी आहे. माहित नाही जर हो, तुम्हाला. तो उंदराची लेंडी नव्हती. हां, वा, असं ते सांगितलं एडिट होतं. झालं. बट दॅट वॉज अ फॅक्ट. दॅट वॉज अ फॅक्ट. ओके. मग ती राखी मूर्ख आहे. बट राखी मूर्ख. राखीने एवढं सहन केलं आतमध्ये, ती सुद्धा तिला हिंदीमध्ये जाऊन आली. पण सी इन्फेक्शन मला झालं ना, तिला झालं नाही, नसेल, मला माहित नाही आता. हां. आणि ती स्पेसिफिकली बोलली हे बघा उंदराची लेंडी आहे. मग रितेशने फिरवलं, कारण तिथपर्यंत मी कन्सर्न दाखवलेलं, कारण मी एविक्ट झालेली. हां. आणि मी 2 दिवसानंतरच सगळ्यांना मेसेज पाठवलेला, जिओ एंडोमॉल, दॅट्स वेअर दे सेड ओ आम्ही इंटरनली चेक करतो. आणि मग हे जेव्हा हळूहळू त्यांचं बाहेर निघायला लागलं, मिस्टर रितेश देशमुख ते चेंज करायला लागले स्टेटमेंट अगेन, टू टू सेव्ह द्या प्रेस्टीज, द्या एस्टीम्ड रेप्युटेशन. हेच सुरू आहे. मग मला आता सांग, तू नोटीस पाठवल्याच्या नंतर अँडमॉल कडून आणि जिओ कडून तुला काय रिप्लाय आलाय, त्याच्यावरती काय रिप्लाय आलाय? म्हणजे एखादी आपण लीगल नोटीस पाठवतो, आपल्याला ज्या गोष्टींचा त्रास झाला त्यावर आपण लीगल नोटीस पाठवतो, त्यानंतर एक केस स्टँड होते. येस. ओके. सो कुठपर्यंत आता ही प्रोसेस गेली आहे, जरा आम्हाला सांग. तर मी दोघांनाही आता नोटीस पाठवलं आहे, कारण मी त्यांना वेळ अँडमॉल दिलेला. आणि मी अँडोमॉल आणि जिओ हॉटस्टार दोघांनाही नोटीस पाठवलं आहे, प्लस मी ह्युमन राईट्सला पण पाठवलं आहे. ओके. तर मी त्यांना सांगितलेलं की जर तुम्ही मला प्रॉपर ह्याचं काही देणार नाहीत, म्हणजे एक्सप्लेनेशन, तर मी मग तुम्हाला नोटीस पाठवणार, हे त्यांना मी क्लिअरली सांगितलेलं. ते मला फक्त रिप्लाय देत होते, ओ यू नो आम्ही इंटरनली चेक करत आहे, म्हणजे ते घरात बसून चेक करत आहे काउचवर. तर आय डोंट नो, कारण टी व्हीवर तर सगळं रोजी पिक्चर दिसत आहे. जे घरात होते ते आम्हालाच माहीत आहे की घरात काय घडत आहे. आणि ते लोकं ऑफकोर्स ते उंदरं थोडी दाखवणार, उंदरं, पाली. आणि आणखीन एक ते आम्हाला खाली झोपायला लावायचे. आणि आम्ही जेव्हा झोपायचो ना, माहीत आहे ना टास्कला. टास्क होता, बेड कोणी वापरायचं नाही करेक्ट. त्याच्यावर. तर आम्ही खाली झोपायचो एवढ्या एसीमध्ये. तर एक पातळ शीट पण दिलेली, त्याच्यावर झोपायचं असायचं. हो. घाणेरडी ती शीट पण घाण असेल मला तर वाटते. त्याच्याने पण पॉसिबल आहे, कारण हे जे स्केबीज आहे ना, हे छोटे छोटे माइट्स असतात, ते ते तुमच्या स्किनमध्ये जातात आणि मग तिथेच राहतात. मग त्याच्यासाठी हे 6 महिने लागते इन्फेक्शन क्लिअर व्हायला. तर जेव्हा ते आम्ही खाली झोपायचो ना, आम्हाला खूप वास यायचा. तर जेव्हा आम्ही थोडे फर्निचर सरकवायचे ना, तिथं माईस ट्रॅप हे ना, हेच टाकायचे माईस ट्रॅप. तिथं 5-5 उंदरं मेलेली असायची. उंदरं, पाली, झुरळ. आणि मग आम्ही ते काढायचो आणि ती अनुश्री काढायची, कारण तिला भीती नाही वाटायची. तर ती हे सगळं काढून मग फेकायची. तर हे. आणि आता कमिंग बॅक टू द नोटीस, त्यांचा मला रिप्लाय आला एंडोमॉल आणि जिओ हॉटस्टारकडनं. त्या लोकांनी सगळं डिनाय केलं आहे. ते बोलले की तुझं खूप एक्झॅज्युरेटेड आहे, असं काहीच झालं नाही. तर मी त्यांना तेच विचारते, तुम्ही काय काउचवर बसून टी व्हीवर इंटरनली चेक केलं? आणि जर मला हे स्केबीज इन्फेक्शन आतमध्ये झालं आहे, तुम्ही कसं डिनाय ते करू शकतात? आणि डॉक्टर क्लिअरली बोलत आहे की तुम्ही, आणि आम्ही जेव्हा घराच्या आतमध्ये जातो, आम्ही सगळे रिपोर्ट्स आणि टेस्ट करून जातो. येस. आणि अनदर फॅक्टर, ओके, मी हे पण बोलणार आहे. जेव्हा मी हिंदी केलेला, आमची पेमेंट जी आहे, आम्हाला त्यांचं टायअप आहे विथ सबर्बन डायग्नॉस्टिक. आणि ते विथ अपॉइंटमेंट सगळे कंटेस्टंट जातात. आणि त्या लोकांनी आम्हाला काहीतरी खूप टेस्ट देतात करायला, ही टेस्ट ती टेस्ट, तर 20 टेस्ट असतात. तर मराठी बॉडी चेकअप ऑफकोर्स सगळं असते, मेडिकल अख्खट तुमचं चेकअप असते. आणि 20 टेस्ट असतात. तर मग मला माहीत होतं सबर्बनला जायचं, कारण मी हिंदी केलं आहे. आणि प्रोडक्शन पे करते, ओके. इथे मी जेव्हा गेली,
मला सबबांनी विचारलं, "वेलकम, तुम्ही पुन्हा कसे?" तर मी त्यांना मग हे टेस्ट दिली. तर ते बोलले, "डॉक्टर कोण आहे?" तर मी बोलले, "डॉक्टर नाही आहे, बिग बॉससाठी आहे." तर ते चेक करत होते. ते बोलले, "पण तुमचा एक स्पेशल हे असते, प्रोडक्शनवरनं येतात, की सारे कंटेस्टंट येणार. अपॉइंटमेंट असते एक स्लॉट असतो तुमच्यासाठी अपॉइंटमेंट आणि एक वेगळे वॅक्सिन पण असतात." त्यांची. तर मी बोलली, "मी मराठी बिग बॉसमध्ये चाललं आहे." तर ते बोलले, "सॉरी, पण मराठी बिग बॉससाठी देअर इज नथिंग. यू हॅव टू पे अँड एवढे जे टेस्ट करायचं आहे ते म्हणजे स्लॉट नाही आहे." आणि ते बोलले, अनफॉर्च्युनेटली असा भेदभाव काय आहे हिंदी मराठीमध्ये?" तर मी बोलली, "ओके, व्हॉटएव्हर." तर मी पे पण केलं. मी तो पण पॉईंट रेज केलेला, ओके. की तुम्ही हा फरक का ठेवतात? म्हणजे जे मराठी वेगळे कंटेस्टंट्स असेल, जे बाहेरनं आले असेल, त्या लोकांनी तर अर्धे टेस्ट पण केले नसणार मग. कारण हे टेस्ट फक्त स्पेसिफिक, किती पैसे होते टेस्टचे? आय थिंक सगळे टेस्टचे आय थिंक इट शुड बी 6,000-7,000. 6,000-7,000. बट यू नो ते मी आहे. हां, ते म्हणून सबबन मला माहीत आहे कुठे जायचं, कारण तिथेच ते सगळे टेस्ट होतात. हां. ऑल द टेस्ट. कारण एकच आणि हे सगळे अर्धे तर गावातनं आलेले. टेस्ट कुठनं केलं बघ. अर्धे टेस्ट केले असेल, अर्धे नाही. तर तो पण एक मोठा प्रश्न आहे. तर यू नो इट वॉज व्हेरी म्हणजे ते खूप गोष्टी आहे ना ओव्हरलूक केल्या आणि म्हणजे शो एकदम कॅज्युअली घेतला आहे. इट्स व्हेरी म्हणजे आम्हाला फक्त आतमध्ये सोडलेलं आणि सगळं भगवान भरोसे होतं. सो मग ह्या लीगल नोटीसद्वारे आपण एखादी लीगल ॲक्शन घ्यायचा प्रयत्न जेव्हा करतो, त्यातून आपल्याला काय न्याय मिळावा किंवा काय त्यातून निष्पन्न व्हावं अशी तुझी इच्छा आहे? मी तर हेच सांगू शकते, की एंडमॉल आणि जिओ हॉटस्टार कंटेस्टंटला नेहमी जेव्हा साईन करतात, ते बोलतात जर तुम्ही काही आमच्या अगेन्स्ट जर तुम्ही काही केलं तर तुम्हाला 2 करोड द्यावे लागेल. तर मी त्यांना सेम पाठवलं आहे. आता त्यांना मला 2 करोड द्यायचे आहे. मी त्याला तेच पाठवलं आहे. मीन्स आय हॅव सेड नाऊ यू हॅव टू पे मी 2 करोड्स. कारण फर्स्ट ऑफ ऑल माझ्या हेल्थवर आलं अँड हा सेक्शन आहे. मी तो सेक्शन आय थिंक विसरला आहे. इट इज आय थिंक आय विल गेट इट. तर त्याच्यावर मी यू नो केस फाईल केला आहे. आणि मी हेच सांगू शकते, की माझा खर्च खूप झाला आहे. मेडिकलमध्ये पण खूप खर्च झाला आहे. प्लस जे मी टेस्ट केलेले ते पैसे अँड आमची दातं पण तुटलं आहे. आमचे एवढे महाग दातं असतात. माझे आमचे जे विनियर्स आहे 10-10 लाखाचे आहे. माझा दात पण तुटला आहे. हा टास्क करताना माझा दात तुटला गेला आहे. तर त्याचे मला एका दाताचे 50,000 द्यायचे आहेत. तर आमचं एवढं मेंटेनन्स असते आणि स्किनवर मला जे रॅशेस झालं आहे, हे कारण तुम्ही 6-7 हफ्त्यात तुमची ट्रीटमेंट होते, पण हे इन्फेक्शन इतकं घाण आहे. लिजन्स राहतात. कारण माझ्या अंगावर ॲक्च्युली खूप डाग आहे. त्याच्यासाठी मला स्किन ट्रीटमेंट आणि हे ट्रीटमेंट खूप एक्सपेन्सिव्ह आहे. लाईक बेमतलब फालतू जे ट्रीटमेंट माझ्या डोक्यावर आलं आहे. तर त्याचं यू नो खूप खर्च झाला आहे. अँड प्लस मेंटली यू नो ते एक मानसिकरित्या खूप करेक्ट. आणि जेव्हा तुम्ही अशा शोमध्ये जाता, तुम्ही 100 डेजची प्लॅनिंग करून जातात. तर तुमचा गेम पण अफेक्ट झाला आणि आय तो थिंक की आम्हाला फक्त डिसरिस्पेक्ट करायलाच बोलवलेलं त्या शोमध्ये. म्हणजे उगीच टॉर्चर करत आणि मग आमच्यावरच टाकत. टास्कमध्ये काळजी नाही. काहीतरी ते गोबर टाकत, काय म्हणजे हे करत. सो इट वॉज जस्ट स्टुपिड. मग बाहेर बाहेर आल्याच्या नंतर प्रेक्षकांचं तुला रिएक्शन असेल, तुला तुझ्या सोशल मीडियाद्वारे तुला कॉमेंट्समधून किंवा मेसेजेसमधून तुला हे कळलं असेल. त्याच्यामधल्या कॉमेंट्स वाचल्यास का तू? काय लोकांचं रिएक्शन होतं तू बाहेर आल्याच्या नंतर आणि ही गोष्ट कळल्याच्या नंतर त्यांचं काय रिएक्शन होतं? मी जेव्हा बाहेर आली, मी सोशल मीडियावर जास्त लक्ष देत नाही. आता आम्ही ते मास्टर केलं आहे. सोशल मीडिया इज अ व्हेरी मिक्स. 50% म्हणजे मिक्स असते ना. काही जणांना तुम्ही आवडतात, काही जणांना नाही आवडत. मराठी ऑडियन्स तर माहीत आहे ट्रोलिंग खूप जास्त असते, जर तुम्हाला माहीत असेल. हो, हो. ट्रोलिंग इज पार्ट ऑफ इट, बट आय तो टेक इट लाईक नाही, पिंच पण ऑफ प्रेम करणारे तितकेच लोक आहेत तुझ्यावरती, सोनाली. ऑफकोर्स. हां, कारण त्या लोकांना काय आमचे एवढे फॉलोवर्स आहे. आणि आमचे एवढे फॉलोवर्स पण आहे ना, तर ते ट्रोलिंग तर असते. पण मी जास्त सोशल मीडियावर लक्ष नाही दिलं. मला पहिला हेल्थ मला पहिला हे होतं आणि मी माझ्या स्किन, फेस, बॉडीची खूप काळजी घेते. तर माझे पहिला तर मी खूप डॉक्टर केले. माझ्या दातांसाठी, स्किनसाठी, हेअरसाठी आमची हेअर ट्रीटमेंट पण सुरू होती.
तर फर्स्ट तर मी डॉक्टर खूप केले. मग मी जे हॉस्पिटलला पण गेली. त्या लोकांनी पण कन्फर्म केलं आहे की तुला स्केबीज झाला आहे आणि ऑफकोर्स ते जेव्हा जे हॉस्पिटलचं येते इट्स वन ऑफ द व्हेरी रेप्युटेड हॉस्पिटल आणि इनफॅक्ट आणि मी ॲक्च्युली 3 डॉक्टर चेंज केलं आहे. तर माझ्या एका डॉक्टरला पण स्केबीज झालं. तर तिने मला सांगितलं की मला पण झालं जेव्हा मी फॉलोअपला गेलेली. सोशल मीडियावर तर मी हेच सांगू शकते की मला ॲक्च्युली लोकं विचारत होते की तुम्ही सांगितलं नाही की तुला झालं काय? कारण तुम्ही फक्त मीडियाला सांगितलं की तुला इन्फेक्शन झालं आहे आणि जेव्हा मी मीडिया राउंड करत होती जिओचे इंटरव्ह्यू त्यांची एक पब्लिसिस्ट बसलेली ती मला सांगत होती प्लीज डोंट से आमचं सांगू नको तू काय एवढं स्ट्रेट फॉरवर्ड वेनी सांगत आहे हे ती करत होती. ती मला आणि माझ्या मॅनेजरला सांगत होती की एवढं नेगेटिव्ह बोलू नका शो खूप चांगला आहे. तर मग ते लोकं माहीत आहे अंडर प्रेशर आम्हाला टाकत होते. तर पण आणि मी सांगितलेलं जर तुम्ही हे सिरियसली घेणार नाही देन आय एम गोइंग टू टेक इट अप लीगली मी हे सांगितलेलं. पण लोकांनी मला विचारलेलं की काय झालं तू सांगत नाही आहे. हे मला लोकांनी पण विचारलं, मीडियानी पण विचारलेलं. तर मी बोलली सध्या टेकन इट अप टू जिओ हॉटस्टार अँड एंडोमॉल. त्यांच्याकडनं जर काय निकाल येईन तर मी सांगेन. आता मला फार एक महत्त्वाचा प्रश्न विचारावासा वाटतो, की सोनाली ह्यानंतर मराठीमध्ये अशा रिॲलिटी शोमध्ये येणार का? की म्हणजे हा अनुभव खूप होता, की आता मराठीला राम-राम करणार सोनाली राऊत. आय थिंक मी बीइंग प्राऊड महाराष्ट्रीयन ॲक्च्युली मी शो त्याच्याचसाठी केलेला की बीइंग अ महाराष्ट्रीयन चांगली संधी आहे बिग बॉसची हिंदी केलं आहे त्यांच्याबरोबर चांगला एक्सपिरियन्स असेल. पण जेव्हा मी गेली आय वॉज कम्प्लिटली लेट डाऊन आय वॉज मिसलेड ॲक्च्युली इमोशनली मेंटली फायनान्शियली तर मला खूप नुकसान झालं आहे. म्हणजे फक्त मी डॉक्टरच करत आहे आणि आय डोंट थिंक सो माझ्यासाठी रिजनल आहे. सो जे मी कंटिन्यू करत आहे हिंदी आय थिंक दॅट्स द बेस्ट अँड आय विल कंटिन्यू विथ मूवीज आय विल कंटिन्यू विथ एनी अदर गुड रियालिटी शो जो बट हिंदी बेस्ड आणि रियालिटी शोज तर आता खूप असतात ट्रेटर्स आहे लॉकअप आहे ॲक्च्युली अनफॉर्च्युनेटली आमचा कॉन्ट्रॅक्ट फिनालेपर्यंत आहे सो आय कांट इवन टेक अप एनी शो तर आता हे पण आहे म्हणून आम्ही थांबलो आहे की फिनाले कधी संपेल सो दॅट यू गाईज विल सी मी फॉर लवकरच नेक्स्टमध्ये. मग आता मराठी एखादा सिनेमा आला, तर सिनेमात काम करणार आहेस, की नाही मराठीकडे दुर्लक्ष करायची इच्छा आहे? की माझा अनुभव फार वाईट होता. या अनुभवामुळे मला असं वाटतं, की मी हिंदीमध्ये आधी जिथे कलाकारांना फार रिस्पेक्ट, कौतुक. गुड प्रोडक्शन ट्रीटमेंट खूप चांगली असते लोक म्हणजे काळजी घेतात पण मराठीमध्ये आय थिंक आय वॉन्ट की त्या लोकांनी अकाउंटेबिलिटी घेतली पाहिजे सुधारणा केली पाहिजे. आपण मुंबईमध्ये राहतो आपण महाराष्ट्रीयन आहे प्लीज टेक इट अप सिरियसली. सगळेच गावातनं येत नाही आणि सगळ्यांची स्ट्रगल स्टोरी नसते. मराठी माणसं खूप चांगल्या बॅकग्राऊंडवरनं पण येतात त्यांना पुढे जायचं आहे त्यांना पुढे चांगलं दाखवायचं आहे. आय थिंक मी हेच सांगून शकते की म्हणजे ते कंधे से कंधा मिळाला पाहिजे आणि आय एम अ प्राऊड महाराष्ट्रीयन आणि मला मराठी पिक्चर येईन चांगली मी नक्की करणार वाय नॉट. आणि मला मला एक विचारायचं आहे मला एक विचारायचं आहे, की जर समजा नेक्स्ट सीझनला जे कंटेस्टेंट येणार असतील, त्यांच्यासाठी तू काय आव्हान करशील आज लोकमत फिल्मीवर एक्सक्लुझिव्हली? मी कंटेस्टंट्सला हेच सांगणार आहे हां. की तुम्ही कॉन्ट्रॅक्ट प्लीज चांगला बघा मिसलेड होऊ नका फक्त बघू नका की तुम्ही ही चांगली मोठी अपॉर्च्युनिटी आहे तुम्ही नीट प्रोडक्शन आणि जे चॅनल आहे त्यांच्याबरोबर नीट चांगलं बोला विचारा तुम्हाला काय प्रश्न असेल विचारा. पण खूप जणांना रियालिटी शो माहीत नाही आहे त्यांच्यासाठी नवीन असते खूप जणं गावातनं येतात आणि मी हिंदी केलेला म्हणून मला माहीत आहे की काय आणि मला टीम हेच सांगत होती तसंच आहे तसंच आहे तसंच आहे पण ते तसं नाही आहे. हायजीनची काळजी घ्या. मी हेच सांगेन की टीमला काही तुम्हाला झालं तर टीमला पटकन सांगायचं आणि इन्फेक्शन आता खूप सिरियस आहे आणि खूप सारे इन्फेक्शन आहे जे आता नवीन नवीन येतात पण जे आपल्याला माहीत नाही आहे ते सिरियसली घ्या. आणि मी प्रोडक्शन आणि चॅनलला सांगणार आहे प्लीज टेक केअर ऑफ द कंटेस्टंट कारण त्यांचा चेहरा त्यांचं अंग त्यांची बॉडी खूप इम्पॉर्टंट असते कोणालाही रॅश बॉडी बघायचं नाही आहे आणि आम्हाला कामं आमच्या ह्याच्यावरनंच भेटतात आणि मला पण चूज केलेलं फॉर दिस रिझन ओनली. ओके. थँक्यू सो मच लोकमत फिल्मीशी गप्पा मारण्यासाठी
आणि तुझ्या ह्या सगळ्या गोष्टींना जाणून घेऊन प्रेक्षकांनाही सुद्धा आता कळलं असेल की सोनाली राऊतला नेमकं काय सगळं प्रॉब्लेम होता. प्रॉब्लेम होता आणि काय काय गोष्टी फेस कराव्या लागल्या इतक्या मोठ्या रिॲलिटी शोला, ज्या रिॲलिटी शोचा प्रेक्षक वर्ग खूप मोठा आहे. Yes. आणि खूप खूप धन्यवाद हे आज लोकमत फिल्मीवरती तू आमच्याशी गप्पा मारल्यास आणि आम्हाला तुझा अनुभव सांगितलास एकंदरीत बिग बॉस मराठी सीझन 6 विषयी. मित्रांनो, तुम्हाला ह्या सोनालीसोबतच्या गप्पा कशा वाटल्या ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका. आणि आवर्जून तुमचा लाडका आवडता चॅनल पाहत राहा लोकमत फिल्मी.